हं? हं? मी हा नाही तुम्हाला जाऊ देणार. मी इथं थांबणार नाही. अहो पर का? जसा मी निर्धन होतो म्हणून तुझ्या पुढं नामर्द आणि नालायक ठरलो, तशीच तू आज माझ्या पुढं गंध नसलेली आणि मन नसलेली फूल ठरलीस. चंद्रा, एकदा उपभोगलेली वस्तू पुन्हा वापरण्यात काय मजा आहे? हुंगून झालेलं फूल पायदळीच तुडवायचं असतं. पोपटवाले, पोपटाच्या मैने, इथून पुढे तुझ्यासारख्या मैनेला नाचवणं आणि खेळवणं हेच या गोपाळरावाचं ध्येय राहील. ज्याला तू तमाशाच्या थिएटरातून हाकललंस, तोच हा पोपटवाला गोपाळराव तुला हिनवून जातोय. चंद्रा, सारी जिंदगी जरी तू श्रीमंताच्या बिछाण्यावर घालवलीस तरी देखील तुला जेवढं धन मिळणार नाही तेवढं धन या गोपाळरावानं तुझ्या उशाशी फेकलंय. ही तुझ्या रातीची किंमत आणि ही या पीळदार मर्दाची बक्षिशी. या पुढे लाखानं पैसा कमवणार आणि तुझ्यासारख्या 56 सुंदऱ्या नाचवणार.